लग्नाची बेडी या मालिकेत आपल्याला एक नवीन ट्विट असा बघायला मिळणार आहे की सिंधू ही मधूची मॉलिश करत असते आणि मधू ही मनात म्हणत असते की ही नाटक करायला मला किती त्रास सहन करावा लागत आहे. सिंधू मात्र तिच्या विचारात असते. ती म्हणते की मधूने काल दिलेल्या डायरीमध्ये टायमिंग तर 3चा दिलेला होता आणि असं कसं झालं, माझी पाण्यात चुकी झाली का. त्यावेळेस त्या ठिकाणी राघव असतो. राघवला बघून मधू म्हणते की तू विनूला प्रोजेक्ट फाईल देऊन दे, राघव माझी नंतरची ट्रीटमेंट करेल. म्हणून सिंधू ही फाईल घेऊन राघवला मधूच्या ट्रीटमेंटची जबाबदारी देते आणि ती विनूकडे जाते. त्यावेळेस राघव हा मधूची मॉलिश करू लागतो. मधू मुद्दाम नाटक हात दुखण्याचं करते आणि त्यावेळेस राघव हा तिच्यासाठी बाहेर पेंबाम घ्यायला जातो आणि तो तिला चेअरवर बसवतो. तेव्हा त्या ठिकाणी मधूची आई आलेली असते आणि मधूची आई म्हणते की मधू, मी बाहेर कडी लावलेली आहे आणि डोअरबेलची वायर कापलेली आहे आणि सिंधू ही घराच्या बाहेर मुलांना ड्रॉप करायला गेली आहे. त्यावेळेस मधू म्हणते, आई तू हे काय केलं, तू मला घेऊन हॉलमध्ये चल ना. त्यावेळेस मधू हिला घेऊन ती हॉलमध्ये जाऊ लागते. तेव्हा राघव त्या ठिकाणी येतो आणि राघव हा मधूला म्हणतो की तू कुठे चालली आहेस, मी तर तुझ्यासाठी बाम घ्यायला गेलो होतो. तेव्हा ती सांगते मी हॉलमध्ये जात आहे. सिंधू ही दरवाजा ठोकते परंतु ती विचार करते आत्ता तर चालू, दरवाजा उघडा होता, कोणी बंद केला. ती डोअर बेल जो जाणार तेवढ्यात तिला कॉल येतो आणि नंतर ती बेल वाजवते पण बेल वाजत नाही आणि विभावरी ही दार उघडते. तेव्हा सिंधू म्हणते की आत्ता तर दरवाजा उघडा होता आणि आता कसा लॉक झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी राघव येतो आणि राघव हा सिंधूला विचारतो काय झालं. तेव्हा सिंधू सांगते की मी बाहेर गेले तेव्हा बाहेरून आतून कोणी कडी लावली आणि डोअरबेल पण वाजत नाही आहे. तेव्हा राघव डोअरबेलला हात लावतो तर त्याला शॉक लागतो आणि पुन्हा सिंधू त्याला आडवी होते तर सिंधूच्याच अंगावरती त्या इलेक्ट्रिक वायरीचा शॉक सर्किट होतो. तिच्या पाठीला भाजलं जातं. त्यानंतर राघव तिला घरामध्ये आणतो आणि राजश्री तिला त्या पाठीला क्रीम लावू लागते. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू खूप त्रास होत आहे का, मी तुला क्रीम लावतो. तेव्हा ती सिंधू सांगते नाही, मी लावून घेईल. तो राघव ऐकत नाही. तो म्हणतो जरा तू शांत बसशील का. त्यावेळेस मात्र रुक्मिणी म्हणते की रत्नाकर, आत्ता तर आपण वायरिंग चेंज केल्या होत्या आणि आत्तामध्ये लगेच कसं काय शॉर्ट सर्किट झाली. तेव्हा रमाकांत म्हणतो मी बघतो बाहेर, रत्नाकर म्हणतो मी बाहेर जाऊन बघतो. त्यानंतर राघव हा तिला क्रीम लावत असतो आणि मधूचा मात्र जीव जात असतो. मधू ही राघवचा हात दाबू लागते आणि त्यानंतर रेश्मा ही रुक्मिणीला म्हणते की राघव भाऊजी किती नशिबवान आहेत की त्यांच्या बायकांचे लग्न नाही झाले तरी त्यांची काळजी करण्यासाठी मधुताई आणि सिंधू या दोन्ही पण आहेत. राघव हा म्हणतो की आता मी बाहेर जातो आणि बघतो काय झालेलं आहे, मध्येच कसं काय वायरिंगचा खराबा झाला. त्यावेळेस मात्र मधू ही चक्कर येण्याचे नाटक करते आणि राघवला सांगते की मला चक्कर येत आहेत. म्हणून राघव हा मधूला घेऊन तिच्या रूममध्ये जाऊ लागतो. इकडे अन्वीने सिंधूला तिच्या रूममध्ये आणलेलं असतं. ती तिला प्यायला पाणी देते आणि म्हणते की सिंधू मामी हे पाणी घे. तेव्हा सिंधू अन्वीला म्हणते की अन्वी, मधुताईंचा अपघात झाल्यापासून घरात काही ना काही घटना घडत आहेत. बघ कशा एका पाठोपाठ संकट येत आहे. बाप्पा तू काय करायचं ठरवलं आहेस, या घरावर कोणावर संकट येऊ नको देऊ आणि मधुताई लवकर बऱ्या झाला की मी हे घर सोडून निघून जाणार आहे. तेव्हा सीमा म्हणते की तू असं कसं राघव मामाला सोडून जाणार. तेव्हा ती सांगते की मधुताई आहेत ना त्यांची काळजी घ्यायला. तेव्हा अन्वी म्हणते राघव मामाचा आणि मधुमामीचा डिवोर्स झालेला आहे. तेव्हा मात्र सिंधू म्हणते की नाही, आम्ही काही असेच आहोत का की जेव्हा पटलं तेव्हा एकत्र राहायचं आणि वेगळं व्हायचं. मी ते करणार नाही. विनूनंतर आमच्या दोघांमध्ये काही संबंध नाही, त्यामुळे मी हे घर सोडून जाणार आहे. आणि मी विनूला मग ती म्हणते की तू आत्ता का जात नाही. तेव्हा ती सांगते की मी विनूला शब्द दिला आहे, तुझ्या आईला बरं केल्याशिवाय मी जाणार नाही. तेव्हा अन्वी म्हणते की सीमा सावी ही तिच्या वडिलांशिवाय राहू शकेल का. तेव्हा ती म्हणते मी तिला समजावेल, ती समजून घेईल. त्यावेळेस त्या ठिकाणी ऋषभ येतो आणि ऋषभ म्हणतो की वहिनी तुला बरं वाटत आहे का, हॉस्पिटलला जायचं आहे. तेव्हा ती सांगते मला बरं वाटत आहे. तेव्हा ती म्हणते की शॉर्ट सर्किट काय झाली, काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ते म्हणते ते आले नाही पण त्यांनी सांगितले कदाचित वायर कापली गेलेली असावी. तेव्हा सिंधू विचार करते की आता ही वायर कोणी कापलेली असणार आहे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.